क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा नाशिक रोडवर अपघातात अनोळखी पुरुषाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन। देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक रोडवर झालेल्या अपघातात एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। संबंधित पुरुष पायी रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पुरुषाचा जागीच मृत्यू झाला। मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून उंची सुमारे 175 सेंटीमीटर आहे। त्यांचा रंग सावळा असून शरीरयष्टी मजबूत आहे। विशेष म्हणजे त्यांच्या उजव्या हाताच्या कांबीवर सुशीला सुदाम तर डाव्या हाताच्या कांबीवर शोभाबाई शांताराम पवार अशी नावे गोंदलेली आहेत। प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती काहीशी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसून आले असून तो पायी फिरत असल्याची माहिती आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री नेहते साहेब, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी त्याचे फोटो व माहिती प्रसारित केली असून नागरिकांना आवाहन केले आहे की संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।